नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं माझ्या YouTube चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया रक्षाबंधनापूर्वी केंद्रीय कर्मचाऱ्यांना खुश खबर, महागाई भत्ता वाढणार। व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर तुम्हाला एक विनंती, चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका। चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला। देशातील सुमारे 1 कोटी सेंट्रल गव्हर्नमेंट एम्प्लॉईज आणि पेन्शनर्स यांच्यासाठी मोदी सरकारकडून एक दिलासादायक बातमी समोर येत आहे। रक्षाबंधनापूर्वी त्यांना महागाई भत्त्यामध्ये डीए वाढ मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे। सध्या 55% असलेल्या डीए मध्ये जुलै 2025 मध्ये वाढ होऊ शकते। मीडिया रिपोर्ट्स काय सांगतात? मीडिया रिपोर्टनुसार यंदा जुलैसाठी 3% डीए वाढीची शक्यता आहे। ही वाढ ऑक्टोबर 2025 पर्यंत कर्मचाऱ्यांच्या खात्यावर जमा होऊ शकते। सणासुदीच्या काळात ही वाढ मोठा दिलासा देणारी ठरेल, मात्र याबाबत सरकारकडून अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही। डीएची गणना कशी केली जाते? डीए ठरवण्यासाठी लेबर ब्युरोचा CPI-IW कन्झ्युमर प्राइम इंडेक्स फॉर इंडस्ट्रियल वर्कर्स वापरला जातो। मागील 12 महिन्याच्या CPIचा सरासरी आकडा काढून 7th पे कमिशनचा फॉर्म्युल्याप्रमाणे डीए निश्चित केला जातो। नवीन डीए किती असू शकतो? जुलै 2025 साठी CPI-IW सरासरी अंदाजे 143.3 इतकी आहे। यावरून अंदाज बांधला जातो की नवीन डीए सुमारे 58% पर्यंत पोहोचू शकतो, म्हणजे सध्या मिळणाऱ्या 55%च्या तुलनेत 3% वाढ होण्याची शक्यता आहे। पगारावर किती परिणाम होईल? जर एखाद्या कर्मचाऱ्याची बेसिक सॅलरी 25,000 असेल तर सध्या तो 13,750 डीए मिळवत आहे। डीए 58% झाल्यास हा आकडा 14,500च्या आसपास जाईल, म्हणजेच ₹750 चा थेट फायदा कर्मचाऱ्याला होईल। 7th पे कमिशन अंतर्गत अंतिम डीए वाढ। ही वाढ 7th सेंट्रल पे कमिशन अंतर्गत शेवटची डीए वाढ असणार आहे, कारण हा आयोग जानेवारी 2016 मध्ये लागू झाला होता आणि डिसेंबर 2025 ला संपणार आहे। त्यानंतर 8वा वेतन आयोग लागू केला जाणार आहे। 8th पे कमिशन बाबत ताजे अपडेट। सध्या 8th पे कमिशन बाबत कोणतीही अधिकृत घोषणा किंवा सदस्यांची नियुक्ती झालेली नाही, मात्र कर्मचारी संघटनांनी आपल्या मागण्या सरकारकडे सादर केल्या आहेत। अंदाज आहे की 8वा आयोग जानेवारी 2026 पासून लागू होईल आणि सॅलरीत 14% पर्यंत वाढ होऊ शकते। पूर्वीच्या वेतन आयोगाशी तुलना। 7th पे कमिशन लागू झाल्यावर पगारात 2.57 पट वाढ झाली होती, मात्र 8व्या वेतन आयोगात अपेक्षित वाढ त्याच्या तुलनेत कमी असू शकते। तरी महागाईच्या तुलनेत ही वाढ महत्त्वाची ठरेल। पुन्हा भेटू एका नवीन अपडेटसह। धन्यवाद।